नमस्कार मंडळी, तर कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. स्वागत आहे आपलं आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. मीच ऐक काय मामा मामा का जाऊन राहते का? हा ना, तिथं गेला तर लईच रडायचं. हा, व्हिडिओ चालू केला का लईच मामा मामा दिसत. काय तर आता वाजलेत 1 दुपारचे. काय मामा का जायचं सईला? जा मामा का मग एकटी जाशील ना? नाही का ग? तर आता वाजले दुपारचे 1. आज व्हिडिओला जरा उशिरा सुरुवात केली कारण रुद्रांशला आज सकाळी 9 वाजताच शाळा होती. आता 1 वाजले. आता येईल तो, मग मी तो शाळेत गेल्यावर मग जरा आवरलं वगैरे घरातलं आणि मग आता जराशी निवांत बसले. रात्री ना रुद्रांशला 10:30 वाजता गणपती काढायला काय झालं काय माहिती का, मला गणपतीच काढायचं आहे ड्रॉइंग बुकवरती. तर मग तो काढत होता. मी तुम्हाला नंतर ती क्लिप शेअर करीन. मग झोपायला आम्हाला वाजले पर 12 आणि 12 वाजता लाईट पण गेली आमच्याकडं. पूर्ण रात्रभर लाईट नव्हती. मग सकाळी त्याला 9 वाजता शाळा होती. मग उठले, त्याचा टिफिन वगैरे दिला. आता येईनच तो शाळेतून. आला पण वाटतं. दादा आला ना सई? आला आला आला. इकडे 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 ये ऋतू. हाय कर. इकडून लय काळा व्हिडिओ येतोय, अंधार येतो ना तिकडून, त्याच्यामुळं. आला का शाळेतून? हाय कर. थंडी होती ना सकाळी, मग कॅब बी मस्तपैकी घालून पाठवलं होतं. सर्दी आहेच आहे मुलांना अजून. जर घरगुती कोणाला सर्दीचं औषध माहीत असेल ना तर नक्की मला सांगा. हो खरंच यांना ना जास्त सर्द्याच होतात. कॅब काढली नाही ना बा शाळेत? नाही ना. आवरा, जेवायचं ना? चेंज करा मस्त. सई पा 1:15 झाले. उशीर झाला यायला तुला. हो का? अभ्यास तर आवरा मग, जेवायचं. मी थांबले जेवायला तुझ्यासाठी. ये चेंज वगैरे करून ये, मग आपण जेवू. या जेवायला सगळे. लय मोठा माणूस बसलाय जेवायला. रिकामी प्लेट घेऊन. चिकूनी ना आम्ही सेमच कालवण केलंय आज. फक्त आमच्या ह्याच्यात बटाटा आहे आणि चिकूच्या ह्याच्यात वाटाणा आहे. वाटाणा बटाट्याचं कालवण केलंय. हा का? आज लवकर शाळा सुटली ना 1 वाजताच. चला, मी सकाळी फक्त क्रीम रोल आणि दूध खालतं. आता भूक लागली. वाजले 1:30. ये जेवायला. काल बाजारातून आणली भेळ, मस्त भेळ, कांदा वगैरे मस्त. तर चला ये जेवायला तुम्ही पण. जेवतो आता. तर चला तर मंडळी, आता वाजले संध्याकाळचे 5:30. दुपारी जेवण केलं, मुलं अभ्यास करत होती आणि मग मी सईला झोपवलं. आता उठले, दूध गरम करून ठेवले तापून आणि मी पण जरा वेळ पडले होते. कालपासून जरा घशात थोडंसं खो होते, कसा दुखतोय असा, आणि त्यातून जरा टॉन्सिल ना मला, तर असं दुखतंय. ते कसं काय दुखतंय काय माहिती. आणि काय होते, बरेच दिवस झाले रात्रीची झोपच नाही. आणि तुम्हाला नाही का म्हटलं, रात्री उलट लवकर आवरलं, म्हटलं झोपा. तर ऋदू आणि ऋदूचे बाबा बसले गणपती काढायला घेऊन. इथंच बसले, लगेच किचनचं आवरलं, इथंच बसले. आणि बराच वेळ त्यांचं चाललं होतं. त्यांना मग 11 वाजले ते गणपती काढायला. मग तिथून पुढं मग फोटो काढ, असं तसं त्यांचं चालूच होतं. आणि काय होतं, झोपच होत नाही. आता मला पण महिना झालाय, रात्रीची रोज पार 12चे 1 होतात म्हणजे होतात. आणि त्यातून सई पण आहे ना सारखी उठते संध्याकाळी ना, अजून पण म्हणजे एवढी चांगली झोपत नाही ती, उठतच राहते. 1-2 तासांनी उठणार, मध्येच म्हणणार, मोठ्याने उठणार, आई 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 अशी म्हणून, नाही तर एकदा म्हणा दादा, परत झोपते, परत म्हणून बाबा.
तिचं असंच चालू असतं. कधी म्हणून आईला ताण लागली, पाणी प्यायचं, सूला लागली तरी उठती. त्याच्यामुळं मग झोप मोड पण होती आणि व्यवस्थित अशी झोपच होत नाही. मग त्याने ना असं जरा डोकंच धरते. 2-3 दिवस झाले. मग आज काही एवढा व्हिडिओ मी शूट नाही केला. तर आता मग उठले, थोडंसं आवरले. तर तुम्हाला दिसत असेल इथं पालकची भाजी. तर काल आई आली घेऊन पालक आणि शापूची भाजी आणली तिने. तर म्हटलं आता ते पालकचीच थोडीशी नाही का आपण म्हणतो हटून भाजी, त्याला काय बोलतात, पालकचं गरगट्ट का काहीतरी असं त्याला बोलतात. मी आज म्हणजे पहिल्यांदाच करणार आहे ते का म्हणजे नेहमी करते पण आज वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तर मी नेहमी डाळीचं पीठ टाकून करते. तर आज काय केलं मी, आत्ता थोडेसे काय बोलतात त्याला, चण्याची डाळ आणि शेंगदाणे थोडे भिजायला टाकले. आता काय करते, ही भाजी कट करून घेते आणि ही पण मग ती भाजी कट केलेली आणि डाळ आणि शेंगदाणे ते दोन्ही पण आहे ना काय बोलतात त्याला, उकडायला टाकते. तर चला दाखवते तुम्हाला. आता मुलांची पण लय बडबड चालली आहे. पारांचा आवाज येत असून सई उठली आत्ता. तर मला ना तिचा थोडंसं फोटोशूट करायचं होतं आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्ती संग. पण तिचं पण नाक गळत आहे आणि हवा तर भरपूर आहे बाहेर. म्हटलं मग जाऊ दे, नको घेऊन जायला. तर बघू उद्या परवा जमलं तर मग करूयात. तर चला दाखवते मी तुम्हाला कशी भाजी करायची. तर इथं डाळ आणि शेंगदाणे मी मगाशी भिजत टाकले. थोडेसेच आहेत, जास्त नाही करणार, थोडीच करायची आहे. तर ते दोन्ही भिजायला टाकले आणि ही आहे भाजी. आईने काल आणली, धुवून घेतली मी, ती घरचीच आहे भाजी आपली. तर मग आता ही काय करते, मी कट करून घेते आणि टोपामध्ये उकडायला टाकते. भाजी आता धुवून वगैरे घेतली मी चांगली. तिला जरा माती होती, पाऊस वगैरे येतो ना. तर मग आता अशी ना बघा, छोटी 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 ना कट करायची. पारं लई बारीक केली नाही तरी होते, कारण की आता आपण उकडूनच घेणार आहे ना. आणि नंतर थोडीशी अशी काही मिक्सरला, मी पण 1-2 वेळा मिक्सरला फिरवलेली, पण ते मिक्सरला आहे ना लईच बारीक होती. ती 1-2 गरक्यावरती जर घेतली ना तरी होऊन जाते. तर पहा अशी एवढी केली आहे, अजून पण आहे. तर भरपूर दिवसांनी म्हणजे बऱ्याच महिन्यांनी भाजी करणार आहे. कारण बाजारातून कधी आणतच नाही बरं का आम्ही भाजी. ही आई जेव्हा घेऊन येईल का तेव्हाच असते खायचं. पण चांगली असते पालक, खाली पाहिजे त्याच्यात आयर्न वगैरे चांगलं राहतं ना. तर हा आहे टोप. ह्या टोपात आहे ना भाजी आणि आपली ती डाळ आहे ना भिजवलेली, ही डाळ आहे ना धुवूनच घेतली मी. ही पण याच्यातच ऋतू शूट घेतोय आपलं बरं का. काय चुकलं तर माफ करा मावशांनो म्हणून. हा दिसतंय का सगळं ऋतू? ऋतू आता आपलं हुशार होत चाललंय का नाही? त्याला कळतंय आता थोडं 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 थोडं. त्याला सांगितलं ना बाळा असं धर का बरोबर धरतो. आणि चिकू आहे ना तो सईला खेळवतोय, कारण तिची ऋतूनी धरलं ना का सईचं असतं मला पण धरायचं. तर पहा असं मी ठेवलंय. आता पाणी घेते याच्यात. तर आता मी एवढंसं पाणी घेतले आणि गॅसवर ठेवून दिले. तर आता उकडून घेते चांगली मस्त. आणि तसं पण ती उकडल्यावरती थोडीच होती. तर चला तोपर्यंत आहे ना मी मिरची बारीक करून घेते. मिरचीमध्ये पण मी आपलं थोडासा लसूण, हिरवी मिरची आणि थोडेसे भाजके शेंगदाणे वाटून घेते, थोडेसे आबड धोबड. आज ना हवा आहे एकदम पार, आणि थंड थंड हवा आहे पार. थंडी वाजतीले आज. हा सई बॉल बघती. सई उठली आता झोपतून. कुठे गेला का? हा तिकडं. ते काय रे ते झाड तिथे किती भुंगे आहेत पार.
ते चावते ना कशी. थंडी पार एकदम थंडी वाजती. तर आम्ही बिना सुट्टीचं घुमतोय म्हणजे तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला. चकुरा आज आल्यात लवकर दिवसभर धिंगाणाच चाललाय. हा मका आहे मका मक्याचं शेत आहे तिकडं. डोंगर किती भारी दिसतात का नाही चिका. भारी वाटतंय नारळाचे झाड ते. हवा नाही लागत का रे तुम्हाला. याच्यात आहे ना 4-5 मिरच्या घेतल्यात आणि थोडेसे जिरे याच्यातच बारीक करते आणि हे 4-5 कांड्याच म्हणते पाकळ्या आणि बाकीचा तो लसूण आहे ना इथं मी आता सोलून ठेवते आणि नंतर फोडणीचे ना तेलामध्ये चांगला तो फ्राय केला का छान लागतो. फोडणीच्या वेळी तो टाका. तर हे आता फिरून घेते आणि नंतर मग थोडेसे शेंगदाणे टाकू आपण भाजके. तर आता ना मी तर पहिले 2-4 शेंगदाणे जरा बारीक केले आणि हे जे आहेत ना ते थोडेसे आबडधोबड करूयात. भाजके ते आणि जे उकडायला टाकलेत का ते कच्चेच घेतलेत. तर चला बारीक करते कारण मग अशी मी बाहेर गेले का लगेच लाईट गेली होती. म्हटलं बरं झालं आली. एक तर कालपासून लाईटीचा एवढा प्रॉब्लेम चालू आहे. चला घेते बारीक करून. तर पहा असं बारीक करून ठेवली मी. आता मिरची बारीक करून ठेवते. ह्या कांदा घेऊन जाते जरा बाहेरच बसते पोरांमध्ये म्हणजे लक्ष पण राहील आणि आपलं काम पण होईल. या पोरांनी ना सईचा बेल्ट आहे त्याला पिन आणि जॉईंट करून बसलेत खेळत दोघं. हा आम्ही खेळतोय. हा काय करताय. हे बघा तुम्ही देखू शकता हे जांभळ्याच्या झाडाला. हा वा इकडं. हा हा आणि आम्हाला टाकायला इकडे लसूण दिसते अजून पयावी. तर आता हे ना शिजून झाली भाजी. तर यात मी थोडंसं चण्याचं पीठ टाकले आपलं डाळीचं आणि ना हे असं पळीनीच ना असं हे करून घेते मी. स्मॅशर आहे माझ्याकडं पण आता मी तो ठेवले माळ्यावरती. मला ते काढायचा वर चढायला म्हणून म्हटलं जाऊ दे चला आता असं आहे ना पळीनीच बघते मी. पळीने होईल तेवढं होईल. आणि इथं कढईमध्ये तेल ठेवले तापायला. लसूण पण घेतलाय मी. हा तर मी काय केलं यातलं थोडंसं पाणी कमी केलं आणि चांगलं घोटून घेतलंय आता त्यात. मी आधी ना एकदम मिक्सरला फिरवायची पण ते मिक्सरमध्ये फिरवलं ना एकदम पेस्ट होती आणि मग ते तसं खायला पण चांगलं म्हणजे वाटत पण नाही लागत पण नाही एवढं चांगलं. मग आता पाहिजे मी इथं पाणी ठेवलंय काढून एक्स्ट्रा कारण ते हे नव्हतं होत ना. मग आता मिक्स करून घेते जेवढं होईल तेवढं. कढईमध्ये ठेवले तेल गरम व्हायला. कढई दाखव तेल गरम झालंय. आता जिरं टाकते. लसूण आता लसूण आहे ना चांगला परतला ना मग ती वाटलेली मिरची ना ती टाकते. आता लसूण परतलाय
हे बारीक केलेलं वाटण आहे ना ते टाकून देते. छान वास सुटलाय बरं लसणाचा मस्त. थोडीशी हळद टाकते. ही वाटलेली भाजी आहे देते यात टाकून. आणि हे जे पाणी ते रुद्रांशने धरलाय मोबाईल हातात. त्याला सांगितले कढई दिसली पाहिजे. तर आता पाहू कसं करते. बस झालं तर पाशी. आता ना मीठ टाकते चवीनुसार. थोडं मीठ कमीच टाकते कारण पालकमध्ये राहतं ना. तर पहा ही अशी. आता ना याला 15-20 मिनिटं ना चांगली शिजून देते. मग दाखवते मी तुम्हाला. आता ना याला चांगली उकळी काढते. मग घेते भाकरी करून. तर आता मी भाजी केली आहे ह्या गॅसवरती ह्या साईडला शिफ्ट. आणि इथं ठेवला आहे तवा गरम व्हायला. आणि पीठ मळून घेते भाकरी करायला. हां सई पण भाकर करती म्हणजे तिला ना पीठ लागतं. मी चपात्या करू काही करू लगेच तिला पीठ लागतं. भाकर करायची वेळी पण आहे ना पहिलं तिला पीठ द्यायचं. रुद्रांश करतोय शूट पण त्याला काय आता एवढं जेवढं जमन तेवढं करतोय. भाकर करून घेते. भाजी तशी पण आपली निम्मी शिजलीच आहे. रुद्रांशला आली झोप त्यामुळे म्हटलं की चला पहिली आपली भाकर मस्तपैकी करून घ्यावी. कसं मुलं पण जेवते. काय भाकर जमती का मला नक्की सांगा. जमती चांगली मोठी झाली भाकर. पहा तव्यावर तसं पण भाजी बरोबर भाकरच छान लागते ना. म्हणून म्हटलं भाकरच करावी. वर्धन बा चला भाकर भाजते. तर पहा भाजी आपली रेडी आहे. आता शिजली चांगली. आता पाहूया खाऊन. सईचं चाललंय मला दे. तर इथं आता ना प्लेट घेतलेत मुलांना. तर त्यांना पहिलं देते खायला. रुदूला आली एक झोप. चला वाढते त्यांना. तर चला मंडळी स्वयंपाक रेडी झालेला आहे. प्लेट वाढून घेतले ताट वाढून घेतले. सईचं ताट दाखवती. सईला पण वाढलंय. तर चला घेतो जेवून. रुद्रांशला झोप आली. तो जेवता झोपायला लागलाय. तर चला तुम्ही पण या जेवायला. सई पण बोलवते तुम्हाला. तर चला जेवते आणि मग भेटते. चला तर मंडळी जेवण झालं आता माझं. भाजी पार एकदम चांगली झणझणीत झाली होती. चांगली एक भाकर चुरली मस्तपैकी खाली.
मुलांनी पण खाली थोडी थोडी, त्यांनी नाही लई खाली, जरा तिखटच झाली थोडीशी जास्त, पण सईने 2-3 घास खाले. रुद्रांशने काय एवढं नाही खाल्लं, त्याने दुपारचं वाटाण्याचं कालवण होतं तेच खाल्लं. त्याला भाज्या बिज्या जास्त अशा आवडतच नाही. तर डांगराच्या पुऱ्या करायच्या आहेत. आईने काल डांगर आणलंय, पण आता म्हटलं निदान पीठ तरी मळून ठेवा ना. मी काय करते, डांगर शिजवून पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी त्या पुऱ्या करायला घेते, तर एकदम छान होतात मस्त. तर आता पाहू, टाईम असेल तर घेऊ करून. माझ्या डोळ्यांची पण लय आग होती आज. तसं मी व्हिडिओ करणारच नव्हते, पण कसं ना आता रोजच काही सवय लागली आहे मला का हा व्हिडिओ निदान थोडा तरी, असं थोडी तरी क्लिप्स म्हणजे काहीतरी निदान शूट तरी करावं, व्हिडिओ टाकावं असं मनातून वाटतं. नाही तर नको, म्हणजे आज असं नकोच होतं करायला, पण केला मी आज. कारण कसं आहे मग परत पण असं वाटतं गॅप नको, किंवा आणि एक सवय पण लागून गेली ना. तर चला मग, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज काही एवढं विशेष नाही, कारण कुठं गेलेच नाही आज, घरातच होते आणि थोडासा आरामच केला आज. तर चला, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. ही क्लिप रात्रीची आहे. 11:15 वाजता रुद्रांश आणि त्याचे बाबा गणपती काढायला बसले होते. तर पहा किती सुंदर गणपती काढलाय त्यांनी. मला तर माहीत पण नव्हतं, मी माझी कामं करत होते, तर मग मोबाईलमध्ये हे दाखवत होते त्याला की असं कर तसं कर. तर दोघं बापलेकांचं चाललं होतं आणि छान काढला बरं का रुद्रांशने गणपती. मी आता तुम्हाला ना एक फोटो पण शेअर केलाय, पहा नंतर.